पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या, वाफाळत्या आणि गरमागरम शिवाय गोड कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। सध्या या कार्यक्रमात आपण हा अख्खा आठवडा मकर संक्रांत स्पेशल साजरा करत आहोत। आहे की नाही मज्जा? मला ना आपल्याकडच्या सणांची ना एक गोष्ट फार आवडते, म्हणजे जसं वातावरण तसा सण आणि जसा सण तसे पदार्थ, असं आपल्याकडे सगळं नियोजन झालेलं आहे। आणि ह्यात भरीला भर म्हणजे जेव्हा जोडीसोबत आपण एखादा सण साजरा करतो त्याची गोडी जरा वेगळी असते। त्यामुळे मकर संक्रांत स्पेशल या भागामध्ये आपण एका गोड जोडीला इथे आमंत्रित केलेलं आहे। दोघंही अस्सल गवई आहेत, त्याच्यामुळे दोघांचे स्वागत करूया, गोडीने या जोडीला बोलूया आणि गोड धोडाचं खाऊन आजच्या भागाची सुरुवात करूया। यावे, नमस्कार। जुईली फार मनापासून स्वागत, रोहित फार मनापासून स्वागत। कसे आहात तुम्ही? एकदम छान। वा, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला पण खूप शुभेच्छा, आणि फक्त शुभेच्छा नाही तर तिळही आहेत, गुळही आहेत आणि तिळगुळही आहेत। तुम्हाला कशाने तोंड गोड करायला आवडेल मला सांगा? पहिले तर घ्या, छान लाडू खा। पहिले तर तुला। अरे थँक्यू सो मच, मकर संक्रांतीच्या मी खूप तुमच्या दोघांकडून एक घेतलं। थँक्यू। सवय या पहिली संक्रांत आहे तुमची? हो। किती महिने झाले लग्न होऊन? ऍक्च्युली आता वर्ष होईल 23 तारखेला। 10 दिवस कमी वर्षाला। हां, अच्छा, म्हणजे वर्ष होईल आता। 8 दिवस कमी। वा वा, म्हणजे संक्रांत आणि अॅनिव्हर्सरी एकत्र साजरी करूया आपण, हो की नाही? आजच्या भागामध्ये कसं होतं हे वर्षभर एकत्र? कसं गेलं कळलंच नाही खरं तर संकर्षण, कारण की खूप म्हणजे लग्न आम्हाला खरंच मानवलंय कामानुसार सुद्धा, कारण खूप काम सुरू झालं, लग्न झालं आणि खूप काम सुरू झालं, बिकॉज लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच काळात उघडल्या गेल्या आणि सगळे नियम पाळून आपण सगळेजण कार्यक्रम करतोय, काम करतोय, सो ते अगदी जोराने सुरू झालं जानेवारी नंतर। सो आमचं वर्ष कसं गेलं खरंच कळलं नाही, बट वी आर सो हॅपी की आम्ही काम करत राहतोय, सो मस्त गेलं वर्ष। मैत्रीण जुईली, गर्लफ्रेंड जुईली आणि बायको जुईली, याच्यामध्ये या वर्षभरात काही तुला फरक वाटला का ती तशीच आहे? कारण कधी कधी काय होतं, बायको म्हणल्यानंतर रोहित 9 वाजले जरा उठ। तुला कळतंय ना, आल्यापासून मी फक्त 2 शब्द म्हणालोय मकर संक्रांत, एवढंच म्हणालोय मी। हा एका वर्षातला बदल। तर मला असं वाटतं आमच्यात मोठी ती झाली, मी अजून लिटल चॅम्प। अरे वा, पण या वर्षभराच्या अनेक गोड आणि छान छान आठवणी पण असतील। एखादा असा क्षण जो तुमच्या फार लक्षात राहिलाय की हो, हा क्षण आपण एकत्र असल्यामुळे खूप छान गेला बाबा, किंवा आपण सुसह्य झाला म्हणतो ना प्रवास? मला असं वाटतं लग्न हा एक पूर्ण सोहळा आमच्यासाठी तसा होता, कारण त्याच्या आधी लॉकडाऊन सुरू होतं, कुणाचंच काम सुरू नाही बरं, आणि आपण कितीही काहीही म्हणलं तरी आपण मध्यमवर्गीय फॅमिलीतनं बाहेर आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला लग्न म्हणल्यानंतर पहिले आठवतं की आपल्याकडे पैसा आहे का बरोबर लग्न करायला, याची झळ किती बसणार आहे। आणि मुळात काय म्हणतात त्याला, सामाजिक भान नाही म्हणणार मी, पण कलाकार म्हणून जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आपल्याला नुसतं लग्न करून चालत नाही, ते दिसलंही छान पाहिजे किंवा ते पोहोचलंही छान रित्या पाहिजे बरं, त्या सगळ्याचा वेगळा खर्च ह्या त्या। तर लॉकडाऊनमध्ये काहीही नव्हतं, काहीही नाही, ॲब्सोल्युटली नथिंग। म्हणजे आम्ही प्रत्येकाची जशी परिस्थिती होती तशीच की अच्छा ठीक आहे, मग आज एक काम करूया, आज एक वेळेला भात करूया आणि एक वेळेला पोळी करूया, कारण शोज नाही आहेत। आणि माझा हिंदीचा कार्यक्रम संपल्या लगेच लॉकडाऊन लागलं, त्यामुळे शोज नाहीत, शूटिंग नाही किंवा असं काहीच नाही। आणि नशीब काय असतं बघ, आणि मला असं वाटतं की ज्या वाहिनीने मला काम दिलं, नाव दिलं, ओळख दिली, त्याच वाहिनीने मला लग्नासाठीही मदत केली। मग हे कोणालाही माहिती नाही, इनडिरेक्टली झी मराठी वॉज इन्व्हॉल्व्ड इन माय वेडिंग। कारण करेक्ट लग्नाच्या 3 महिने आधी सारेगामापाचं नवीन शेड्यूल आलं, ज्याच्यात आम्हाला परत पंचरत्नांना जज म्हणून बोलवलं, आणि त्यामुळे ते लग्न झालं। सो मला असं वाटतं की जेव्हा आम्ही त्या लग्नात होतो तर आम्ही एकमेकांना बघून फक्त एवढंच म्हणत होतो की यार झालं यार, पार पडलं यार, फारच छान। तुम्ही असेच छान मस्त राहा, दर दिवशी प्रत्येक गोष्टीतून शिकत राहा, संसार उत्तम होणारच आहे तुमचा। पण आता जरा गोडाधोडाकडे जाऊया। मकर संक्रांत म्हणल्यावर स्वयंपाक तर व्हायला पाहिजे, स्वयंपाक तुम्ही दोघेही करता याची आम्हाला खबरबात लागलेली आहेच, त्याच्यामुळे दोघांकडे स्वयंपाक करून घेऊया आणि आता आपण लगेच वळूया रेसिपीकडे। चला, रोहित आणि जुईली ही म्युझिकल जोडी आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहे, पण एक गोष्ट मी आल्यापासून विसरलोच कसा, याचा मला प्रश्न पडलाय। वर्षही झालं नाही अजून, एक उखाणा तर घ्यायला पाहिजे ना तुम्ही।
आणि रोहित मी तुला उखाणा नाही घ्यायला लावणार. मी घेतलेल्या उखाण्याला लगेच तुला चाल लावायची. अरे बापरे, वेगळंच काहीतरी. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल. बरं. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल. रोहित रावांचं नाव घेते आज खवय्याच्या भागामध्ये स्पेशल. अरे क्या बात है. वा वा, लागली चाल. आता ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल, रोहित रावांचं नाव घेते आम्ही सारे खवय्याच्या दिवशी स्पेशल. या उखाण्याला रोहित तू ह्याचं साहित्य सांगेपर्यंत चाल लाव आणि ते आम्हाला उखाणा हा गाऊन दाखव. कारण तू आता कंपोजर पण आहेस की नाही, तू आता चाल पण लावतोस तू वेगवेगळ्या पद्धतीने, हो की नाही. तर तू पहिला पदार्थ कुठला करणार आहेस? तिळाची बाजरीची भाकरी करते. वा, आणि जी आजच्या काळात पौष्टिक असते. आणि पहिल्यांदाच म्हणजे ऐकली. खूप जण डाएट मध्ये बाजरीची भाकरी खातात. हो. सो आय थिंक आता हिवाळ्यामध्ये तिळाची भाकरी खायला काही हरकत नाही. बरोबर. मग आम्हाला साहित्य सांगा. येस, हे बाजरीचं पीठ, तीळ आणि मीठ. बापरे, खूप साहित्य आहे तुम्हाला. आणि खूप मेहनत आहे. उखाड्याला लागली का चाल? लागलेली आहे. वा, ऐकू आम्हाला. ऐका, पहिल्यांदा बायकोने घेतलेला उखाणा चालीत नवरा म्हणून दाखवतोय. ताजमहल बनवाया कारागीर होते कुशल, रोहित रावांचं नाव घेते खवय्ये मध्ये आज स्पेशल. क्या बात है. अरे भाकरीपेक्षा ताजा झाला उखाणा. अफलातून. वा, घराघरात संक्रांत स्पेशल पदार्थ करताना तुम्ही असं काहीतरी करून बघा की बायकोनी उखाणा घ्यायचा, नवऱ्याने त्याला चाल लावायची. वा वा, जुईली आणि रोहित अफलातून. चला आता आपण कृतीकडे बोलूया. काय करायचं पहिल्यांदा? मला पीठ भिजवावं लागेल. बरं, हे पाणी जमणार आहे. हो, जमणार आहे. जमणार मला आहे. एक सांग, स्वयंपाक तुम्ही आता दोघे मिळून घरी करता ना? ऍक्च्युली आता खरं तर अख्ख्या जगाला माहितीये की मला खरं तर काही येत नाही आणि मला खूप आवडही नाहीये खरं तर. पण हल्ली लग्न झाल्यानंतर मी थोडं सोशल मीडियावरती बघून किंवा इंटरनेटवरती बघून थोडं थोडं बनवायला लागली. ठीक आहे. पण साध्या साध्या गोष्टी. पण रोहित तुला स्वयंपाक येतो मग सगळं? खूप सुंदर. आय एम द प्राऊडेस्ट वाईफ. कारण की तो इतकं चांगलं बनवतो की मी किचनकडे वळतच नाही. अरे संकर्ष, तुला असं नाही वाटत का की प्राऊडच्या नावाखाली तुला खूप राबवलं जातं? नाही रे, एवढं नाही. मला नाही नाही तीळ नंतर. तीळ नंतर तीळ आधी नाही, पाणी घालायचं. पाणी घालतो. पण ती तुला स्वयंपाक रोजचा करायला लावते मग? नाही, मी असं एक आठवड्यातनं 6 दिवस वगैरे. संडेला सुट्टी असते मला. संडेला मी संडे को काम नाही करती. अरे वा, क्या बात आहे. मी जेवण बनवतो हे कळल्यानंतर पासून जरा एक प्रॉब्लेम झाला. अच्छा. कारण मग रात्री शूटिंगवरनं किंवा शोवरनं आल्यानंतर 1:30 वाजता कुठे आता हॉटेलमधनं मागवायचं, रोह्या बनवतोस का काहीतरी असं म्हणून पटकन मला पण मला पोळ्या येतात, मला भाकरी येते. अच्छा. सो मला भाज्या जास्त येत नाहीत. म्हणजे जिथे फोडणी वगैरे स्टफ येतो तिथे मला जमत नाही. ठीक आहे. अशा या गोष्टी करते हरकत नाही. साइड बाय साइड. वा, साइड बाय साइड इकडे छान पीठ मळून झालेले. रोहित बरोबर चाललंय सगळं? येस. ओके. आता फक्त एकच गोष्ट, तीळ राहिले. तीळ टाक. ठीक आहे. बरं, आता एक मला सहज हे करता करता सांग, या वर्षभरात एखादा पदार्थ फसलाही असेल की? फसला ॲच नाहीये कारण बनवलं तेवढं नाहीये. पण तुला फसलेला पदार्थ ऐकायचा आहे का? हो प्लीज प्लीज. मी सांगू का? सांग ना प्लीज, सांग. खूप इंटरेस्ट. एक दिवशी जुई म्हणाली आज मी जेवण बनवते. अरे वा. तर ह्या वाक्यावर सगळे हसले. त्याच्यानंतर ती म्हणाली जास्त काही नाही, आता फार काही नाही, पहिल्यांदाच बनवते, खिचडी बनवते. म्हणलं छान. वा, मुगाच्या डाळी. हा, म्हणलं मला तर आवडतेच खिचडी. तिने आईला फोन केला, विचारून घेतली रेसिपी, काय काय करायचंय वगैरे. तर आईने सांगितलं सगळं व्यवस्थित. फक्त आईने सांगताना काही गोष्टी आम्ही मुद्दामून ऐकल्या नाहीत. अच्छा. किंवा आम्ही दुर्लक्षच केलं त्याच्याकडे. बर. कुकर लावला. कुकर लावल्यानंतर अचानक अर्ध्या तासाने ना घरात फाट असा एक ब्लास्ट झाला. जेव्हा मी किचनमध्ये आलो तेव्हा कुकरचं झाकण कुठेतरी पडलंय, कुकर कुठेतरी पडलाय, वरती सिलिंगवर शिंतोडे आहेत भाताचे. शिंतोडे नाही रे, शिंत लागली. तेच शिंत. ठीक आहे, बरं. लगेच बघितलं पुणे. तर हे सगळं झालं. त्याच्यानंतर तिला विचारलं, म्हणलं जुया
कुकर फुटेपर्यंत काय करत होतीस? म्हणलं काही नाही, मला आईने जसं सांगितलं तसंच केलं मी. म्हणलं काय? आईने सांगितलं डब्यात तांदूळ आणि हे सगळं घ्यायचं कुकरमध्ये आणि सगळं झालं की पाणी टाकायचं त्याच्यात आणि झाली खिचडी. तर आम्ही कुकरच्या डब्यात बनवत गेलो खिचडी. तर तिनं कुकरच्या डब्यात सगळं ठेवलं म्हणजे तांदूळ वगैरे मी डब्यात ठेवले आणि पाणी मी त्याच्यात नाही टाकलं, कुकर मध्ये टाकलं खाली आणि तूप आणि सगळं त्या पाण्यात सांगितलं होतं तर त्या पाण्यात टाकलं आणि बाकी सगळं तडतडून ते सगळं फुटलं आणि कुकर असा ठापकन उडाला आणि शीता बघून मला असं झालं मी याच्या पुढे कुकर नाही लावणार. सो मी तेव्हापासून एक कानाला खडा लावलाय की मी कुकर नाही लावणार, बाकी सगळं करायला रेडी आहे मी. छान, खूप छान. पण या घरात या वर्षात जमलेल्या रेसिपीज बऱ्याच आहेत. अच्छा, ते ठीक आहे, जमलेला काय हळूहळू जमतंय. चला भाकरीचं पीठ मळलेलं आहे, Yes. करूया पुढची कृती. घ्या. लाटणं नको. रोहित, काय तू आंबा खातोस याची खूप हिनी बदनामी केली असं मी पाहिलं सोशल मीडियावर. बदनामी? हो. काय बदनामी काय काय केली? 21वी वाटी वगैरे असा तू फोटो पोस्ट केलास, लोकांना हा गैरसमज झाला. पण तो खातो, खूप खातो. आंबा सीझन म्हणू नये का, आता लग्न झालंय आपलं, म्हणजे खातो काय? म्हणजे आंबा सीझन सोडत नाही यार. अच्छा, पण काय म्हणजे काय झालं, काय होतं, किती वाट्यात आणि एवढा तू बॅकलॉग कसला भरून काढला होतास? सांगतो. काय झालं होतं, मला आमच्या त्या हिंदी कार्यक्रमामुळे कुठेही बाहेर जाता आलं नव्हतं साधारण एक 7-8 महिने. बरं. तर जेव्हा तो कार्यक्रम संपला तेव्हा आम्ही माझ्या सर्वात आवडत्या रेस्टॉरंटमध्ये गेलो जिकडे अनलिमिटेड थाळी आणि छान उत्तम घरगुती जेवण मिळतं. वा वा. आणि तिथे उन्हाळ्यात रोज आमरस मिळतो, रोज. तर मी म्हणलं आपण आज जाऊया. आम्ही गेलो आणि मी सगळं जेवण झालं. बरं, माझी सवय आहे की मी गोड जेवण झाल्याशिवाय खात नाही, म्हणजे मला जेवण करता करता गोड नाही लागत. अच्छा. जेवण संपलं पूर्ण, हात धुतले की मग वाटी घेऊन बसायचे. तर असंच झालं होतं. जेवण केलं, हात धुतले आणि त्याच्यानंतर मी आमरस खात गेलो. मी खातच गेलो. मी जेन्युअनली 21 वाट्या आमरस खाल्ला त्या दिवशी. तो आमरस वाढणारा माणूस असा उभाच होता. खालो. फक्त मला असं वाटलं नाही की हे सगळं ही माझी होणारी बायको शूट करून हे टाकेल. बरं, तिने शूटही नाही केलं. तिने बरोबर ती 21वी वाटी होती ना ती टिपली. अच्छा. त्याच्या बाजूला 4-5 वाट्या ठेवलेल्या दिसल्या त्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे लोकांना जेन्युअनली हे कन्फर्म झालं की मी खूप खातो. तो आम्ही असा मागच्या वर्षी गेलो होतो कोकणामध्ये, तर तिकडचे जे ऑर्गनायझर्स किंवा जे आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात त्यांनी 4-5 पेट्या आमच्या गाडीमध्ये ऑलरेडी ठेवून दिल्या होत्या. वा वा वा. की सरांना आमरस आवडतो किंवा आंबा आवडतो म्हणून हे चालू झालेलं होतं. योग्य गृहिणी आहे तुझी बायको. जे आपल्याला हवं आहे ते सोशल मीडियावरती टाकायचं. आम्हाला हे खूप आवडतं की आपोआप येतं असं आहे. करेक्ट. वा. पण रोहित, मला असं वाटतं जुईली खोटं बोलते की तिला स्वयंपाक येत नाही. भाकरी ज्या पद्धतीने तिने गोल थापून केली आहे ती तुला मिसगाईड करते मित्रा. ती तुला मिसगाईड करते. तिला स्वयंपाक येतो पण ती मुद्दाम सांगत नाही की तिला स्वयंपाक. माहिती नाही आता हा कंटाळा आहे का माझं काहीतरी एक शिक्षा आहे. जुईली, फार सुंदर थापून फार गोल भाकरी केली असतो. छान. थँक्यू. कारण भाकरी थापून गोल करणं ही एक फार चांगली कला आहे. वा. छान. दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. किती वेळ लागेल तिला? एक 5 मिनिटं जास्तीत जास्त. ठीक आहे. आणि छान जाडजूड केली आहे, तब्येतीत गोल केलेली आहे. बाजरीची भाकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जरी आपण फार कमी खात असलो तरी हिवाळ्यात मात्र फार पौष्टिक, शरीराला ऊब देते. त्यावर लावलेले तीळ आपल्या शरीराचं आतून ग्रीसिंग, ऑइलिंग करतात. त्यामुळे अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी करा. गरम गरम हाणा, सोबत लोण्याचा गोळा ठेवा. आता हे आम्ही करेपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. आता तिळाची बाजरीची भाकरी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये बाजरीचं पीठ घेऊन त्यात थोडंसं मीठ घालून थोडं थोडं पाणी घालत ते मळून घ्यावं. त्यानंतर त्यात तीळ घालून पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घ्यावं. आता पिठाचा एक गोळा पोळपाटावर घेऊन त्यावर बाजरीचं कोरडं पीठ घालून हाताने थापत भाकरी तयार करून घ्यावी. त्यावर पुन्हा थोडेसे तीळ घालून हाताने ते भाकरीवर दाबून चिकटवून घ्यावे. आता भाकरी तव्यावर टाकून त्यावर पाणी लावून घ्यावं. पाणी सुकलं की भाकरी पलटून दुसऱ्या बाजूने देखील ती भाजून घ्यावी. गरमागरम तिळाची बाजरीची भाकरी तयार आहे. हो 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 हो. बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. जरा मग गरमागरम द्या बरं. किती छान, अप्रतिम.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या तिळांना कळलंय की आपला जॉब काय आहे. त्याच्यामुळे तेही आपले आपले छान काळे झालेले आहेत. आता ही अप्रतिम भाकरी तयार आहे. आता वेळ आहे साहेबांची. त्याच्यामुळे तवा आपण जरा बाजूला ठेवूया आणि साहेब तुम्ही जरा मध्यभागी या. आलो. हे बघा, या भाकरीला शोभेल आणि याच्याबरोबर छान लागेल अशी चटणी तुम्हाला करायची. जबाबदारी तुमची. येस. कशाची चटणी आहे दोस्ता? मराठवाड्याचे आपण शेंगा चटणी शिवाय चालत नाही, पण संक्रांत आहे म्हणून स्पेशल आपण तीळ पण त्याच्यात ऍड करतोय. So, तिळाची चटणी आहे खरी. साहित्य आपल्याला मिरची पावडर, बडीशेप, लसूण, जिरं, मीठ, भाजलेले शेंगदाणे, बेडगी मिरची आणि तीळ. फॅन्टास्टिक. चला जुईली, हो? तीळ भाजेपर्यंत तुला विचारतो. तू मग अशी म्हणालीस की तू एकुलती एक आई बाबांची. होय होय. मग लाड तर खूप झाले असतील घरी. हो. मग संक्रांतीला ड्रेस आणणे वगैरे अशा काही आठवणी आहेत लहानपणीच्या? संक्रांतीला म्हणजे आई बाबा नाही घ्यायचे, पण नातेवाईक म्हणजे काकू काका नेहमी फ्रॉक, काळा ड्रेस वगैरे आणायचे. पण पुण्यामध्ये ऍक्च्युली काय म्हणतात तिळगुळ आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या पारंपरिक गोष्टी आहेत ना त्या खूप जास्त आहेत. आणि मी हे लहानपणी इतकं छान अनुभवलं ना की वाड्यामध्ये राहिले होते, त्यामुळे वाड्यामध्ये मी प्रत्येकाच्या घरी जायचे, त्यांना तिळगुळ द्यायचे. झाला आवाज. सो खूप मजा असायची लहानपणी. तीळ भाजून झालेले. आता काय मिक्सरला बारीक कर. चमचा घे, चमचा घे, चमचा घे, चमचा घे. नवरा बायको किती व्यवस्थित संसार करतात बघा. कशी आहेस ग थोडासा म्हणून. झालेला आहे. एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता असं एक म्हणतात. 17 तीळ सांडले खाली. पण चला आता काय घालायचं? हे झाल्यानंतर शेंगदाणे घाला. ओके. वा. त्याच्यानंतर थोडासा लसूण चवीप्रमाणे, म्हणजे जेवढा लागतोय तेवढा, जास्त झणझणीत म्हटल्यावर ह्याला 4-5 पाकळ्या घाल. हा. आता ह्याला होतं काय, कारण काहीच तेल नाही किंवा कुठलीच तडके बिडके नाहीत, त्यामुळे लसूणचा ओलावा जो आहे ना तो धरून ठेवतो त्याला. बडीशेप चांगली होईल रे चटणी. खरंच मला म्हणजे असं जिरं अंदाज येऊ लागलाय थोडा थोडा. एक रंग म्हणून बेडगी मिरची आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्हाला हवंय तसं, त्यामुळे आता ते वेगळं. अतिशय सोपी चटणी आहे बघा, तिळाची आणि दाण्याची. वा. अप्रतिम. बाजरीची भाकरी. एक मिनिट थांबा. हा काय करतो सध्या? मी काय म्हणतो, चमचा. चम्मच द्या पण मला. तिथे वाटी आहे ती घे. घे चमचा. ठेव या भाकरीवर. वा वा वा. पाहिजे असेल तर थोडं तेल घ्यावर ना. हो बरोबर आहे, ते लागतंच आपल्याला. हे बघा मंडळी, बाजरीची भाकरी आहेत तयार आणि रोहित आणि जुईलीने मिळून आजचा स्वयंपाक केलेला आहे. चटणी भाकरी. संसार असाच गोड होत असतो. तिळगुळ तर आपण नेहमी खातोच, पण बाजरीची भाकरी आणि तिळाची चटणी असा हा बहारदार मेनू आहे आणि हा जगातला सगळ्यात श्रीमंत मेनू असं माझं तरी पर्सनली म्हणणं आहे. त्याच्यामुळे या चटणी भाकरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. आता तीळ शेंगदाण्याची चटणी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तीळ व्यवस्थित भाजून घ्यावे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, लसणीच्या पाकळ्या, बडीशेप, जिरं, बेडगी मिरची, लाल तिखट, चवीनुसार मीठ हे एकत्र घेऊन मिक्सरवर बारीक करून घ्यावं. बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तीळ शेंगदाण्याची चटणी तयार आहे. जुईली जोगळेकर राऊत आणि रोहित राऊत आज जोडीने आपल्याकडे इथे आले आणि काय मज्जा आली. एकतर ही म्युझिकल जोडी आहे, गप्पा झाल्या, त्यांचे अनुभव आपण ऐकले आणि दोघांनी मिळून छान स्वयंपाक केला. बघा काय केला आहे तर बाजरीची तिळाची भाकरी आणि तिळाची चटणी. चटणी आणि भाकरी हे जेव्हा संसार नवीन सुरू होतो तेव्हाचं परफेक्ट अन्न आहे.
कारण आपल्याला माहित नसतं पुढे संसारामध्ये किती गोडी आहे, पुढे आपल्या समोर काय ठेवलेलं आहे. पण चटणी भाकरीपासून सुरू झालेला संसार हा नंतर काही वर्षांनी पंचपक्वानांपर्यंत जातो याची खात्री मला 100% आहे. आणि ह्या शुभेच्छा आणि हा आशीर्वाद तुम्हाला या मंचावरून आज नक्की मिळेल. खूप छान राहा, मजेत राहा, आनंदात राहा. आणि मला तर फार छान वाटलं झी मराठीकडून तुम्हा दोघांसाठी प्रेमाची भेटवस्तू. जुईली स्वयंपाक करत नसली तरी ह्याच्याकडे बघून तरी स्वयंपाक करावा. आणि सर तुम्हाला स्वयंपाक आठवड्यातले 6 दिवस करायला लागतो म्हणून प्रेमाची भेटवस्तू घाला ते गळ्यात. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वयंपाक कराल, स्वयंपाकघरात जाल आणि हे वापराल तेव्हा तुम्हाला आमची आठवण नक्की येईल, हो की नाही? आणि याच्याशिवाय या जोडीसाठी ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. अप्रतिम. चला संसार सुरू झालेला आहे आणि चटणी भाकरी केलेली आहे. संक्रांतीच्या परत एकदा शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. मंडळी घ्या निरोप. पण या झणझणीत पदार्थांसोबत आयुष्यातले गोड क्षण असे वाढूया आणि भेटूया पुढच्या भागात झी मराठीवरच्या ताज्या वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.